श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितली आहेत. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 20 जुलै. आजचे बोधवचन. रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन. श्रीराम. महाबली रावण लंकापुरीचा अधिपती होता. लंकापुरी सोन्याची होती. ती समुद्र वलयांकित होती. रावण स्वतः मोठा ज्ञानी आणि वेदशास्त्र संपन्न होता. घोर तप करून त्याला ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त झाले होते. कुंभकर्णासारखा महाशूर भाऊ होता. इंद्रजितासारखा पुत्र आणि मंदोदरीसारखी पत्नी होती. पण हा रावण अहमन्य होता. तो अहिर्मुख होता. तो दशानन होता. म्हणजे 10ही दिशांना त्याची बहिर्मुख वृत्ती स्वैरपणे फिरत असे. सर्व दिशा त्याच्या मीपणाने व्यापल्या होत्या. तो आसुरी संपत्तीचा स्वामी होता. त्याला वाटत असे, इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. असौ मया हतः शत्रुः हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहम् अहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. असा आसुरी संपदेचा तो स्वामी होता. देवांना त्याने जिंकले. म्हणजे दैवी संपदेला तो तुच्छ मानित असे. त्याचा नित्यानित्य विवेक कुंभकर्णासारखा झोपलेला असे. पुत्र इंद्रजित हा इंद्रियजित नव्हता. पंचपतिव्रतात जिची गणना ती सात्विक वृत्तीची मंदोदरी त्याच्या पुढे निस्तेज होती. विभीषणासारखा सद्विवेक सांगणाऱ्या त्याच्या आतल्या आवाजाला रावणाने बाहेरची दिशा दाखवली. बंधू कुबेराची लंका आणि पुष्पक विमान कपटाने मिळवले. तरी तो अतृप्त होता. कारण आशा आणि वासना शोभाव्यात अशा त्राटिका आणि शूर्पणखा त्याच्या भगिनी होत्या. म्हणून श्रीरामाला त्याचा निपात करावा लागला. त्याचा अहंकार एवढा प्रबळ की रामासमोर युद्धासाठी उभे राहण्याचे दुस्साहस त्याने केले. तरीही तो लवकर मरत नव्हता. त्याच्या नाभिस्थानी अमृत कुंभ होता. रामाने तो अमृत कुंभ फोडला आणि रावणाचा वध झाला. अहंकार मातीला मिळाला. मानवी मन रावणासारखं आहे. इंद्रियांसह ते 10 दिशांना भटकते. त्याला स्थळकाळाचे बंधन नाही. ते चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवान आहे. वळवण्यास कठीण म्हणजे वाऱ्याची मोट बांधण्यासारखे आहे. वासनेचे त्याच्यावर नियंत्रण आहे. विवेकाचा परिणाम होत नाही. आतला सोहमचा आवाज त्याला ऐकू येत नाही. आणि अनेक जन्मांच्या कुसंस्कारांचे रान त्याच्या भोवती माजले आहे. हे आसुरी संपत्तीचे रान स्वच्छ केल्याखेरीज दैवी संपदेचे बीज मनोभूमीत रुजणार नाही. चंचल मनाला आवरण्यासाठी
अभ्यास आणि वैराग्य हे 2 उपाय श्रीकृष्णाने सांगितले आहेत. रामनामाने अभ्यास आणि विरक्ती साधेल, अन्य उपायांचा उपयोग होणार नाही. सूक्ष्म मनात शिरून मन निर्मळ करण्यासाठी नामासारखे सूक्ष्म आणि सुलभ साधनच हवे. रामनामाची ठिणगी वासनेच्या रानात शिरली तर हा म्हणता ती व्यापक बनेल आणि विकारांची राने भस्मसात करेल. अनेक जन्मांचे संचित ती भस्मसात करेल. ज्ञानाग्निही सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. पण नामाचा प्रवाह रात्रंदिन सुरू हवा. नदीचा प्रवाह अखंड सुरू असेल तरच सागराला मिळेल. तो मध्येच थांबायला नको. वैखरीने सुरू झालेले नाम खोलवर गेले पाहिजे. नामोच्चाराबरोबर सद्विचार आणि सदाचार यांची जोड हवी. सद्गुरूवर दृढ श्रद्धा हवी. नामनिष्ठा हवी. म्हणजे वैखरीचे नाम मध्यमेत जाईल, मध्यमा वाणीचे पश्यंतीमध्ये जाईल आणि पश्यंती वाणीचे नाम थेट परावाणीत जाईल. परावाणीचे स्थान नाभीजवळ आहे. रावणाच्या नाभीजवळच अमृतकुंभ होता. रामबाणाने त्याचा वेध घेतला आणि रावणवध झाला. त्याप्रमाणे रामनामाने परावाणीचा वेध घेतला की अहमचा नाश होईल. सर्व साक्षिणी तुर्येचेही तेच स्थान आहे. रावणवधानंतर रामाने त्याला स्वरूपात स्थान दिले. त्याप्रमाणे रामनामाने मन हे नामरूपच होईल, त्याचे उन्मन होईल. अशा प्रकारे रात्रंदिन रामनाम घेतले तर मनाला रामापायी ठेवता येईल. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.